राष्ट्रीय समाज पक्षाच्या 21व्या वर्धापन दिन सोहळ्यात आगामी विधानसभा निवडणुकीवर होणार चिंतन। समाज पक्षाचा वर्धापन दिन सोहळा राज्यभरात विविध जिल्ह्यात साजरा करण्यात येत असतो। गतवर्षी पुणे येथे हा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला होता। यावर्षी हा मान अकोला जिल्ह्याला मिळाला असून गुरुवारी दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता रामदास पेठ पोलीस ठाण्याजवळील मराठा मंगल कार्यालयात हा एक दिवसीय 21वा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला असून यामध्ये राज्यभरात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची मीमांसा व पक्षाची रणनीती ठरविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे अकोला युवक अध्यक्ष केशव मुळे यांनी शासकीय विश्रामगृहात आज 27 ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत या वर्धापन दिन सोहळ्याची माहिती देण्यात आली। या सोहळ्याला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री श्री महादेवराव जानकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे। यावेळी पक्षाचे विदर्भ सचिव गणेश मानकर, जिल्हा सचिव अंकुश बाळापुरे, युवक आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष प्रवीण नंदाने, राजूभाऊ डोंजेकर, युवक जिल्हा संघटक उमेश मानकर, अकोट तालुका उपप्रमुख सुनील वानखडे, अकोला शहर प्रमुख देशमुखताई, अकोला जिल्हा प्रमुख किरणताई इंगडे, जिल्हा संघटिका मीनाताई गावंडे आदी पदाधिकारी यांची पत्रकार परिषदेला उपस्थिती होती। नमस्कार, मी केशव श्रीकृष्ण मुळे, राष्ट्रीय समाज पक्ष युवक अध्यक्ष अकोला। आज अकोला येथे जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली, या पत्रकार परिषदेचं उद्दिष्ट असं होतं, राष्ट्रीय समाज पक्षाचा 21वा वर्धापन दिन दिनांक 29/8/2024 रोजी मराठा मंडळ येथे साजरा करण्यात येणार आहे। या वर्धापन दिनाचं उद्दिष्ट असं आहे की राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री महादेवरावजी जानकर साहेब त्यानिमित्ताने 2024ची जी विधानसभा निवडणूक होणार आहे, या विधानसभा निवडणुकीचं ते इथे रणशिंग फुंकणार आहेत आणि हा जो भव्य दिव्य कार्यकर्ता मेळावा होणार आहे, या कार्यकर्त्यांना ते विधानसभा निवडणुकीची तयारी कशी करायची, किती तयारी झालेली आहे याबद्दल सर्व संबोधन करतील। राष्ट्रीय समाज पक्षाचा 21वा वर्धापन दिन दिनांक 29/8/2024 रोजी मराठा मंडळ येथे संपन्न होणार आहे। तरी आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विदर्भ अध्यक्ष डॉक्टर तौसिफ शेख यांच्या मार्गदर्शनात हा मेळावा पार पडणार। तरी या मेळाव्यास अकोला जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी, तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांनी, महिलांनी या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहून माननीय महादेवरावजी जानकर साहेब आपल्याला जी पक्षाबद्दल माहिती देतील आणि जी विधानसभेच्या निवडणुकीबद्दल जी माहिती देतील, ती माहिती सर्व कार्यकर्त्यांनी समजावून घेऊन या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।